नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? पुण्याहून नागपूर आणि नागपूरहून जवळजवळ 7 तासाचा प्रवास करून मी भामरागडला चाललेलो आहे लोक बिरादरी प्रकल्प बघायला. गडचिरोली डिस्ट्रिक्टमधल्या अल्लापल्ली या भागातनं आत्ता मी जातोय. हा साधारणपणे भामरागडचाच परिसर आहे. लोकबिरादरी प्रकल्प अंदाजे इथनं तासभर अंतरावरती आहे, परंतु सगळा प्रवास हा जंगलातनं जात असलेल्या या रस्त्याचा आहे. दोन्ही बाजूला जंगल आहे. दिवसाचा प्रवास असल्यामुळे छान वाटतंय. रात्री इथे काय परिस्थिती असेल विचार केलेला बरा. नागपूरपासून जवळजवळ 7-7.5 तासाचा प्रवास करून मी हेमल कसाला पोचलेलो आहे आणि आता आलेलो आहे मी लोक बिरादरी प्रकल्प हेमल कसा. तारीख बघा फक्त, 23 डिसेंबर 1973. बाबा आमटेंचे चिरंजीव प्रकाश आमटे आणि सून मंदाकिनी आमटे ह्या भागात आल्या. आता इथलं स्वरूप मी तुम्हाला दाखवणार आहे, पण त्यावेळेला फक्त आणि फक्त जंगल होतं आणि ध्येय एकच होतं की माडिया आदिवासींची सेवा करायची, त्यांना शिक्षण द्यायचं, त्यांच्या आरोग्य सुविधांचा अंदाज घ्यायचा. त्यानिमित्ताने प्रकाश आणि मंदाकिनी आमटे हे या भागात आले आणि सगळ्या गोष्टी अगदी शून्यातनं उभारल्या. एखाद्या मंदिरात प्रवेश करताना जसा फील येतो तसा हा फील मला येतोय. बघूया लोकबिरादरी प्रकल्प आता कसा आहे. पहिला प्राणी किती साली आला? पहिला पण 1975 साली माकड. का आणलं होतं? त्यांनी शिकारीमध्ये आईची शिकार केली खाण्यासाठी आणि त्या जिवंत पिल्लू मेल्या आईला चिकटलं होतं. आई आणि ते आम्हाला रस्त्यात दिसले जाताना आणि आम्ही त्यांना म्हटलं पिल्लू द्या, तर म्हणाल आमचे मुलं उपाशी आहे, ते काय खातील. मग त्यांच्याबद्दल आम्ही त्यांना हे केलं, बार्गेन करून त्यांना म्हटलं तांदूळ घ्या आहे, त्यांना तुम्ही भात करून खाऊ घाला आणि पिल्लू आम्हाला द्या. तर हा पहिला प्राणी आपल्या या सगळ्या ऑर्फनेजचा किंवा आमटे झाले मला आर्क त्याचं नाव आहे, सुंदर नाव दिलं आहे आमटे झाले मला आर्क. आणि मग जसे आदिवासी रुग्ण आपल्या दवाखान्यात यायला लागले त्यांना आम्ही सांगितलं की लहान पिल्लू तुम्ही मारू नका. मग दुसऱ्यांदा त्यांनी आणलं ते हरणाचं पाडच होतं. मग कुत्रा माकड आणि हरिण आमच्या घरी एकत्र राहायचे मोकळे. मग ते पॅन्थरचं पिल्लू आलं नेगल. मग अस्वल आली राणी. आणि हे सगळे 5-6 जण आमच्याबरोबर नदीवर फिरायला यायचे रोज मोकळे. जसं आपल्याकडे शाळेत दवाखान्यात आणि शाळेमध्ये मुलं यायला लागल्यावर धोका नको म्हणून त्यांना नाईलाजाने आपण त्यांना पिंजऱ्यात ठेवलं. बरोबर. आणि आताही आपण त्यांना लिमिटेड स्वातंत्र्य देतो. पॅन्थरसुद्धा शेतामध्ये फिरायला येतो सकाळी. अस्वली जातात, त्यांना नॅचरल वाळवी खाण्याचा त्यांना आवड असते, त्याची त्यांनी जी थोडीशी आपण पुरी करू शकतो. आणि सगळेच प्राणी आपण आनंदी ठेवायचा प्रयत्न केला सगळा. फक्त एकच आहे की हे पिंजऱ्यात ठेवल्यामुळे आणि माणसं आल्यामुळे जंगलात पाठवणं म्हणजे त्यांच्या जीवाला धोका आहे. म्हणून आपण अनफॉर्च्युनेटली मला नाईलाजाने म्हणून त्यांना आत ठेवलेलं आहे. आणि आपल्या कुटुंबातले सदस्य म्हणून आज तुम्ही बघितलेच, तुम्ही सगळ्याच प्राण्यांना प्रेम आहे. अगदी. नेगलची तर आठवण येते आजही. हो. तर मला फार मोठं समाधान आहे की माणसासाठी आलो होतो आणि माणसाबरोबर सगळे जीवजंतू सरपटणारे, उड्या मारणारे सगळे प्रेमाने वागतात. आयुष्यामध्ये कशाची अपेक्षा केली नव्हती पण भरपूर प्रेम मिळालं. मस्त. अरे बापरे, काय थोडंसं एक आणखी हे करून टाकू इकडचा या अँगलचा एक दाखव. हां, दुसरा फोटो. हे ही पण आता 15 वर्षाची आहे, म्हणजे म्हातारी आहे चक्क. आई वाटत नाही आता, म्हणजे आपल्या इथे कांचनमृग. कांचनमृग. नील गाय, म्हणजे त्याला नाव चुकीचं आहे ते. गायची फॅमिली नाही आहे ती, अँटेलोप आहे. अँटेलोप. हां, तर काळवीट ज्याला म्हणतो आपण. काळी जुनं नाव पडलं ते. उरलेल्या पोळ्या वेळा थोड्याशा चालतात त्यांना. हे काय देतो आपण? पोळ्या. मोर. इकडे वरती बघ रे, वरती बघ ना. हा, वाव. इकडे मान कशी वळते बघा, किती वळते. आई. हा, 360.
ऐको पूर्ण पिल्यासारखी. हा. तर हा काय विंगस्पॅन आहे. आणि तुरेवाला सर्प गरुड. हा सुद्धा काय अवस्थेत हे झाला होता. हा अनाथ आई आई छोटासा असं मासाचे तुकडे घालून याला याला तर दुधावर वाढवता येत नाही, पण छोटे छोटे मासाचे तुकडे भरवून या चला. अरे, अरे, हा हा डोळे बघा त्याचे. डोळे किती आहे. हा. तो तक्रार करतो जरा. हे काय आहे. उई, हा उई. तर ही शेपूट मारते जोरात. तिचा डिफेन्स म्हणजे शेपटीला काटे असतात त्याला. हां. आणि नको पंजा त्यांचा. आणि जंगलात हे सिंहाला हे देत. मला नाही व्हायला पळवून लावतात. त्याचं खाद्य पळवतात ते. त्यांची मुलगी आहे. हो उई. जसे काय पण खूप जोरात चावते. हा हां, तर डिफेन्स आहे तिचा. आणि माणसाला काही होत नाही, म्हणजे घाबरलं नाही तर. आणि याचं जिभेने करतं सेन्सिंग बघितलं ना. जिभेने हे जीभ काढून काढतं ते. रॅट स्नेक म्हणजे याला उंदीर कमी करते म्हणून. हां, हां. हे रॅट स्नेक आहे. तर हा आणखी स्लो आहे. सगळ्यात विषारी असल्यामुळे याला स्पीड नाही दिली. पट्टेरी मण्यार. पट्टेरी म्हणे. हा नागापेक्षा तुम्ही किती म्हणताय. 16 पट. 16 पट विषारी. आणि हा तिथे बाईट रेअर आहे, पण चावला की दवाखान्यात जाऊ देणार नाही बहुतेक. हेमल कसाला आलोय आणि हे सगळं बघायला मिळतंय. आलंय हे भेटायला आतुरलेत का बा. ये म्हणू लवकर. कुठे होतीस तू. नाही नाही इतकं डेंजरस आहे. आई ग. असं उभं राहतं पाडतं. हो आणि पुढचं काम मग दाताने शक्य झालं तर दात दाखवतो मी याचे. दात असे दाखवणे बघतात. हे बघा. आई गो. हा, असे वाघासारखे दात आहे. केवढा सुळा आहे त्याचा. हा. सुळा केवढा अजून आहे. फुल ग्रोन नाही आणि थोडेसे कमीच आहे. नखा हे पाहिलं का तुम्ही काय चाललंय? लहानपणापासून ही हँडल 6 महिन्याची होती ना तेव्हापासून. त्यामुळे ती मैत्रीण झाली तिची. हे तुझी मैत्रीण आहे का ग. आणि वरती पण ना. उईक. हे बघा, आता दोन्ही रंगही दिसतील तुम्हाला. हो तिच्या या बाजूचा आणि मागच्या बाजूचा. तर शेकरू ये. ये, ये, ये. कबुतरांना सुद्धा खायला घालायला आपण घाबरू. प्रकाश दादा बघा हा, काटे फुलं काय फुलवतात ते. मोर पिसारा फिरवतात तसं फिरवतात. ते आहे ना, घाबरवण्यासाठी. आणि कुठं आलोय रे मित्र आपण. पण 3 नद्यांच्या संगमावर आलोय भामरागडमध्ये. हा हा इंद्रावती इथली सर्वात मोठी नदी आहे. हा. त्यानंतर पर्लकोट आणि पामुल गौतमी अशा 3 नद्यांचं इथे संगम आहे. आणि समोरचा जो डोंगर दिसतो ना तुम्हाला, हा 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 तो डोंगर छत्तीसगडचा आहे. हा? छत्तीसगडचा बिजापूर आणि बस्तर जिल्हा इकडे लागतो समोर गेला. अरे बापरे इतक्या जवळ होतो आपण. त्या भागातले पण अनेक पेशंट्स त्या गावातल्या. तिकडे पण आदिवासीच एरिया आहे. हा हा आणि तिकडे पण कुठलाही विकास पोहोचलेला नाही आहे. रस्ते नाही आणि गावामध्ये इलेक्ट्रिसिटी नाही आणि दवाखाने नाही. हा. त्यामुळे त्यांना दवाखान्यासाठी नदी क्रॉस करून, इथे काही रस्ता नाही आहे,
हा. छोट्याशा नावेने नदी क्रॉस करतात आणि आपल्या लोकबिरादरी दवाखान्यामध्ये येतात. तिकडची लोक अनेक पेशंट येतात अरे दवाखान्यात. बापरे. संध्याकाळची वेळ आहे, आज थोडंसं ढगाळलेलं आहे, त्यामुळे सूर्यास्त दिसत नाहीये, पण हा त्रिवेणी संगम जो आहे आणि त्याचं नैसर्गिक रूप हे सगळंच सुंदर आहे फार. आणि त्यात किती मुलं एकूण आहेत आपल्याकडे? आपल्याकडे शाळेमध्ये निवासी जवळपास 650 विद्यार्थी असतात हा. आणि बाकी स्टाफ मिळून 1000 लोक आपल्याकडे रोज सकाळ दुपार संध्याकाळ जेवायला असतात रोज. आणि वन्यप्राणी वेगळे, ते त्यांचं पण जेवण आपण ते इथे कुटुंबाचाच भाग तो आहे. कुटुंबाचाच भाग आहे, एक्सटेंडेड फॅमिली म्हणतो आम्ही त्याला. अरे पण आणि 1000 लोकांचं जेवण कसं शक्य आहे रे? आता इतक्या वर्षाचा अनुभव आहे, आता करतोय आम्ही सगळं, म्हणजे मनापासून सगळं केलं तर होतं हे. आणि अनेक लोकांचा सपोर्ट, त्याला सहभाग असतो त्याच्यामध्ये. कार्यकर्त्यांचा सहभाग आहे, इथे राहणाऱ्या स्टाफचा सहभाग आहे, किचनमध्ये काम करणाऱ्या कुक्सचा सहभाग आहे. सगळ्यांचा मिळून एक असा मोठा प्रकल्प आपल्या इथे उभा राहिलेला आहे. नाही, भात आणि भाजी वगैरे ठीक आहे, पण पोळी कसं शक्य 1000 लोकांचं? पोळी पुरवण्यासाठी आम्ही इथे मशीन विकत घेतली आहे पोळ्यांची, आणि त्याच्यात साधारण तासाला 1000 पोळ्या निघतात. आणि त्यामुळे मग आम्ही पोळी मुलांना देऊ शकतो. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त भातच देऊ शकत होतो, पण नंतर कालांतराने जेव्हा इलेक्ट्रिसिटी आली तर मग विचार केला तर पोळीच्या मशीन्स अवेलेबल होत्या. मग त्या लोकांकडून डोनेशन्स जमा करून डोनरने आम्हाला ते पैसे दिले आणि मग आपण पोळ्यांची मशीन इथे विकत घेतली. दाखव. या ना, बघूया आपण. हे कणकेचे गोळे होत आहेत. कमालच आहे. हे मोठं ग्राउंड आहे. हो, शाळेचं मोठं पटांगण आहे आणि 400 मीटरचा रनिंग ट्रॅक आपण इथे केलेला आहे. 400 मीटरचा रनिंग ट्रॅक आणि खेळण्याचं ग्राउंड. ऍथलेटिक्स मध्ये मुलं अगदी स्टेट लेवल, नॅशनल लेवल पर्यंत जातात. शाळेत खेळाचा तास हा असतोच. खेळाचा तास म्हणजे पहाटे सकाळी मुलं खेळायला जातात ते वेगळं, आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस ते प्रॅक्टिस करतात. 2-2 तास जे खेळाडू आहेत साधारण 4 तास रोज प्रॅक्टिस करतात. पण नॉर्मल समजा खेळाडू कुणी नाहीये हा, तरी दिवसाचा व्यायाम आणि हे ते कंपल्सरी. ते सकाळी ठरलेलं आहे की पहाटे 5ला सगळेजण उठतातच, आणि मग काही ना काही शरीराला व्यायाम हवा असतो. आणि मग काही जण धावतात, रनिंग करतात, फिरतात, चालतात. पण खेळाडू बाकी सगळ्या गोष्टी करतात. जिम पण आहे आपल्याकडे, तुम्ही बघाल तिकडे. तर जिमची इमारत नवीन आपण 2020ला उभी केली, आणि त्याचा वापर पण फार चांगला मुलं करतात. शाळा ही पहिली कधी चालू झालेली होती? 1976ला शाळेची सुरुवात झाली. आणि त्याचा आज आनंदाची गोष्ट अशी की त्यामुळे अनेक मुलं डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, पोलीस, फॉरेस्टमध्ये अनेक जण कामाला गेलेले आहेत. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात. IITN झाला एक मुलगा आपला, इंजिनियर अनेक झाले, VJTI मधून इंजिनियर झाला, आणि विविध क्षेत्रामध्ये कामाला लागली आहेत मुलं. आणि अनेक लोकांना शासकीय नोकरी पण मिळाली. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती फार सुधारली आहे. आणि त्याच्यामुळे ते नेक्स्ट जनरेशन त्यांची जी आहे त्यांना ते चांगलं उच्च शिक्षण देऊ शकतात, चांगल्या शाळेमध्ये शिकवू शकतात. एकदा पैसा आला की मग त्यांच्या घरामध्ये राहणीमानामध्ये बदल झालेला आहे. घरी गाड्या आल्या आहेत, घर चांगले बांधलेलं आहे. असा तो फरक पडत गेला आहे. आणि अवेअरनेस शिक्षणाबद्दल आता सध्या खूपच जास्त आहे. 50% 650च्या जवळपास आपली स्ट्रेंथ आहे. 650. हो, ही निवासी आहे शाळा. निवासी शाळा आहे. हो, हा. इकडे वसतिगृहच आहे, मुलांचं वेगळं, मुलींचं वेगळं. साधारण 50-50%च. आणि वरती आम्ही सोलरचं सगळं प्लॅनिंग केलं की रात्री इकडे लाईट जाण्याचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे सोलर त्याच्या मागे त्याला इन्व्हर्टर म्हणून वापर करतो आपण त्याचा. रात्री मग इतकी मुलं इथे राहतात ना, त्यामुळे लाईट असायलाच हवे. आणि ही इमारत कधी झाली आता? या इमारती 2000 नंतरच्या आहेत सगळ्या. 2002, 2003
आणि ही 2008ची इमारत आहे, ही जी मुलांच्या हॉस्टेलची जी आहे. हे काय केलंय. पण सुंदर परिसर आहे हा, फारच छान. तर तिकडे सायन्स रूम आणि मॅथ्स रूम आपण केले आहे. तर जिथे मुलांचे जे पिरियड असतात, जसे मॅथ्सचा पिरियड आहे किंवा सायन्सचा पिरियड आहे, तर त्याने त्या मॅथ्स रूममध्ये जायचं आणि तिथे जाऊन मॅथ्स शिकायचं आणि सायन्स रूममध्ये जाऊन सायन्स शिकायचं, असं ते आहे. तिथे मग ते वेगळे प्रयोग तिथे केलेले आहेत, तर ते बघून शिकायला सोपं जातं प्रत्यक्ष बघून. तर आर्ट स्कूलला आर्ट टीचरही आम्हाला चांगले मिळाले आहेत, तर ती चांगलं काम करते ती. या जागेचं सुद्धा काहीतरी महत्व आहे. नक्कीच 1973ला जी प्रकल्पाची सुरुवात झाली किंवा दवाखान्याची जी सुरुवात झाली ती या वडाच्या झाडापासून झालेली या आहे. झाडाखाली. या झाडाखाली आईबाबांनी दवाखान्याला सुरुवात केली होती पेशंट तपासायला. हा. आणि त्याच्या बाजूलाच त्यांची झोपडी होती मागे, आणि त्या झोपडीत ते राहायचे आणि झाडाखाली पेशंट तपासायचे. आणि काही असेल गोळ्या बिळ्यांसाठी म्हणजे औषधं ठेवण्यासाठी एक वेगळी छोटी झोपडी बांधली होती. इथे सर्वात काय की जे कार्यकर्ते इथे राहायला आले त्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःसाठी स्वतःच झोपडी तयार केली, कारण इथे राहायला काहीच नव्हतं. तर ते खूप वेगळंच होतं की आपण आपलं घर बांधून इथे राहतोय छोटंसं झोपडी. इथे सुरुवात झाली आणि जरा वटवृक्ष झालाय मोठा. तर गोविंद आहेत ते पहिल्या दिवसापासूनचे कार्यकर्ते आहेत. काका नमस्कार. पहिल्या दिवसापासून प्रकल्पाची सुरुवात झाली तेव्हापासून ते आहेत इथे. ते जे व्रत घेतलं आणि बांधलं त्याच जणू काही हे रूप आहे. हा सुनंदन दादा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी तुम्ही नेहमी खात असाल, पण हेमलकसामध्ये लोकबिरादरी प्रकल्पामध्ये ही पिकवलेली स्ट्रॉबेरी खायला जरा वेगळी चव आणि याची मजा घ्या. चांगलं वाटेल तुम्हाला की जंगलामध्ये पण स्ट्रॉबेरी मिळते. झकास चव आहे. क्या वा वा वा. रुग्ण तपासायला 73 साली सुरुवात झाली, पण त्याच्यानंतर हे रूप यायला किती वर्ष लागली आणि काय काय टप्पे आले? हा, सुरुवातीला दवाखाना हा एका झोपडीत सुरू झाला होता. त्यानंतर मग एक छोटा रूम बांधल्या गेली. नंतर एक सी शेप छोटा एक बिल्डिंग इथेच होती या भागामध्ये, आणि ती सगळी लो कॉस्ट त्याच्यातून तेव्हा बांधल्या गेली होती. नंतर एक 20-1 वर्षानंतर सगळं ते वाळवीनी वगैरे खाल्ला परत स्ट्रक्चर. मग नवीन दवाखान्याची गरज निर्माण झाली. पेशंट वाढायला लागले होते, ऑपरेशन कॅम्प सुरू झाले होते, पेशंट ठेवायला जागा नव्हती. मग आम्ही असं ठरवलं की माझी पत्नी अनघा गायनेकॉलॉजिस्ट आणि त्याचे वडील आर्किटेक्ट आहेत, तर त्यांना म्हटलं की एक आम्हाला असा प्लॅन करून द्या की कोणी डोनर्स मिळाले तर आपल्याला दवाखाना चांगल्या याच्याने बांधता येईल. मग त्यांच्याशी बोलून ठरवून आम्ही प्लॅन बनवला आणि काही मित्रांनी मग नंतर मदत केली. आणि बाबांची जन्मशताब्दी जेव्हा झाली 2014ला, तेव्हा हा दवाखाना आपण सुरू केलेला आहे. नवीन बांधकाम, त्याचं उद्घाटन तेव्हा केलं. पण काय आता इथली कपॅसिटी किंवा हे काय? तसं तर 50 बेडची सोय पूर्ण आहे, प्लस आपण वाढवू पण शकतो. कॅम्पच्या दिवसांमध्ये वगैरे जेव्हा होतं तेव्हा 100पर्यंत पेशंट एका वेळेस ऑपरेटेड पेशंट्स ॲडमिट राहतात. आणि नंतर 5 ऑपरेशन थिएटर्स आहेत, त्यातली 3 जनरल सर्जरीसाठी आहेत आणि 2 डोळ्याची आहेत. सोनोग्राफी आलेली आहे, एक्सरे आहे, लॅबचे बेसिक सगळ्या टेस्ट होतात. लहान मुलांसाठी NICU आहे. साधारण 900 ग्रामपर्यंतची मुलं आपण इथे वाचवलेली आहेत. म्हणजे 900 ग्रामचा मुलगा, म्हणजे आमच्याकडे कोणी पिडियाट्रिशियन नाही, पण तरीसुद्धा आमच्या नॉलेजवर जेवढं आम्हाला जमतं तर 900 ग्रामचा मुलं, सगळ्यात लहान मूल हे आम्ही इथे वाचवलेलं आहे. आई शपथ. हां, तर असं आहे. आणि बरेचसे पेशंट आता आपल्याकडे म्हणाल तर तुम्ही, मलेरिया भरपूर आहे इथे अजूनही आहे बऱ्यापैकी. मलेरिया बऱ्यापैकी आहे. आणि दुसरं म्हणजे ॲनिमल बाईट्स, एस्पेशली स्नेक बाईट खूप आहे. अस्वलाच्या हल्ल्यांचे पेशंट वर्षाला 4-5 असतात आणि रानडुकऱ्याच्या हल्ल्यांचे. सापाचे तर भरपूर. स्नेक बाईट का होतं? स्नेक बाईट साधारण 2 सीझनमध्ये जास्त होतात. एक तर आता हा सीझन आहे जेव्हा धान कापणी असते, तर धान कापणी, धान्याचा कलर साधारण पिवळा असतो वाळल्यानंतर, तर त्यावेळेस तिथे बरेचदा रसल स्वायपर असतो त्या धानाच्या याच्यात लपलेला ऊप शोधायला म्हणून. आणि जेव्हा लक्षात येत नाही कापताना कोणातरी पाय पडला, तर यावेळेस रसल स्वायपरचे बाईट जास्त होतात. आणि साधारण पहिला पाऊस जेव्हा पडतो, जेव्हा जस्ट उन्हाळा संपत आलेला असतो आणि पाणी पडल्यावर ते जमीन गरम होते आणि वाफा सुटतात, तर साप बाहेर येतात. तर रात्रीच्या वेळेस कॉमन क्रेट हे जास्त बाहेर येतात. आणि बरेचसे आदिवासी हे अजूनही बाहेर उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर अंगणातच खालीच झोपतात, खाटेवर पण नाही. तर त्यामुळे ते साप तेव्हा बाहेर येतात. आणि चुकून समजा जर ते त्यांच्या अंगाला लागला तर तो गार स्पर्श झाल्याने माणूस जेव्हा शहारतो, माणूस शहारला की त्याला भीती वाटते सापाला, आपल्याला काहीतरी
त्याच्यापासून धोका धोका आहे. आहे आणि तो चावतो. ठीक आहे. एक प्रश्न असाही मनात येतो की पूर्वीच्या काळात लोक इथे यायला सुद्धा तयार नसतील, तर हा बदल आता अवेअरनेस कसा आला? हा खूप वाढला. एक तर 50 वर्ष आता आपल्याला यावर्षी होतात हां. आणि आईबाबांचं काम, बाकी कार्यकर्त्यांचे कष्ट आणि लोकांमध्ये आपण दुसरी शाळा सुरू केलं, त्यामुळे ते लोकशिक्षण आणि याच्यामुळे लोकांना फरक जाणवायला लागला. आणि एकदा तुमचा रिझल्ट दिसायला लागले की लोकांच्या लक्षात येतं की आपण गेलं तर फरक होतो. प्लस आम्ही आता गावागावात जाऊन अवेअरनेसचे कॅम्प्स करणं, हे करणं. किंवा एकदा तर आम्ही काय केलं की यावर्षी सगळ्या गावच्या पुजारी, जे मेनली मंत्रतंत्र करून बरेचसे रोग बरे करण्याचा दावा करत असतात, अर्थात ते पूर्वापार चालत आले, त्यात काही फार मोठी बुवाबाजी असं नाही, त्यांनाही माहिती नाही आहे, हे नाही आहे. तर त्या सगळ्यांची मिटिंग बोलावली आणि तुम्ही काय करू शकता आणि आम्ही काय करू शकतो आणि पेशंटला काय फायदा होईल हे सांगून की बा स्नेक बाईट आहे, तुम्ही काही करू नका, तुम्ही बेसिक फक्त एवढं करा की तिथे थोडं टाईट बँडेज करा, हे करा आणि आणि इकडं पाठवा. लहान सहान गोष्टी आहे ज्या साधारण काय म्हणतात की ज्या सायकोसोमॅटिक म्हणतो की जे नुसतं मानसिकरित्या बऱ्या होतात, त्या त्यांनी केल्या तर आपल्याला काही फरक पडत नाही. पण ज्यांना खरोखर गरज आहे, कन्व्हल्शन येतात मलेरियामध्ये, जखम झाली आहे, कन्व्हल्शन येतात आहे किंवा मलेरियामधले किंवा यांनी काढले, हे मात्र तुम्ही वेळ घालवू नका तिथे. किती परिसरात येत असतील पेशंट? आता तर आपला रीच तुम्हाला सांगतो की छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र हे 3 राज्य आपण बॉर्डरवर असल्यामुळे तिन्ही राज्यातले पेशंट साधारण 200 किलोमीटरच्या परिघातून अरे देवा. आणि 1500 काहीतरी 30-40 गावं आयडेंटिफाय झालेले आहेत की एवढ्या गावातून पेशंट आपल्याकडे येतात. खरं फारशी अभिमानाची गोष्ट नाही आहे, कारण तो माणूस 10 दवाखाने ओलांडून येतो. ही नावं काय लिहिलेली आहेत? ही गावांची नावं आहेत. त्या गावांमधले जे कोणी पेशंट येतात त्यांचे सगळे केस पेपर आपण इथे सांभाळून ठेवले आहेत. कारण काय होतं ना, केस पेपर ते घेऊन जातात आणि घरी हरवतात आणि मग पुढच्या वेळेस रेकॉर्ड राहत नाही. त्यामुळे आम्ही ती पद्धत अशी ठेवली की त्यांना सगळं औषधं समजावून सांगायचे, हातात द्यायचे, त्यांच्या याच्यावर जे छोटा हे देतो, पाकिट देतो, त्याच्यावर लिहून द्यायचं की असं असं घ्या. पण केस पेपर मात्र आम्ही आमच्या जवळ ठेवतो की पुढच्या वेळेस आलं की आपल्याकडे तो रेफरन्स राहावा. तर साधारण आपल्याकडे हे 2-1 लाख केस पेपर आतापर्यंत लोकांचे झालेले असतील. गावातली साधारण 1540 गावं काहीतरी टोटल झालेली आहेत. बापरे. तर साधारण 2-1 लाख केस पेपर असतील टोटल आमच्याकडे. बापरे. हां. 3 सुसज्ज ऑपरेशन थिएटर. सुरुवातीला मला सांग फक्त की किती डिलिव्हरी आपल्या इथं यायच्या, किती साली चालू केलं होतं? सुरुवातीपासून डिलिव्हरीला पेशंट यायचे, पण तेव्हा असं होतं की अगदीच अडली, घरी होत नाहीये असं काही असेल तर अगदी डायरेक्ट ती पेशंट यायची आणि हार्डली 30-40 डिलिव्हरी वर्षाला अशा अडलेल्या बायका असायच्या. पण आधी 9 महिन्यामध्ये काही चेकअप करायचे असतात किंवा काही असतं असं काही नव्हतं. त्यामुळे बरेचदा आलेले पेशंट ॲनिमिक असायचे, हे असायचे आणि मग ते डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन कधी कधी यायचे. नंतर मग इथे आम्ही जॉईन झाल्यानंतर अनघा गायनेकॉलॉजिस्ट होती, तिने रेग्युलर चेकअप सुरू केले. लोकांमध्ये अवेअरनेस यायला लागला. मग त्यांचं आयर्न चेकअप करणं, सोनोग्राफी करणं, 2 वेळा सोनोग्राफी करून काही बाळामध्ये डिफेक्ट आहे का, काही हे होत आहे का, हे सगळं बघायचं आणि त्यांना समजावून सांगणं. तर मग हळूहळू डिलिव्हरीचा नंबर वाढायला लागला आणि आता 350 ते 400 डिलिव्हरी आपण वर्षामध्ये आपल्या इथे व्हायला लागल्या, म्हणजे साधारण 10 पट वाढल्या. एक शहरी प्रश्न विचारू का? हां विचार. सॉरी टू से. हां. परंतु नॅचरल डिलिव्हरीज किती होतात? आमच्याकडे सिझेरियनचा रेट हा 2.5 ते 3% आहे. काय सांगतोय? हो, मॅक्सिमम 3%. 97% डिलिव्हरी अजूनही नॅचरल होतात. त्यांची सहनशक्ती चांगली आहे आणि आम्ही उगाचच कारण नसताना सिझेरियन करायचं नाही, आम्ही आधीच ठरवून टाकलं. आपल्यासारख्या शहरी माणसांना वाटत असतं की आपण करतो ते काम किती कठीण आहे, त्याच्यामध्ये किती कष्ट आहेत, किती संकट आहेत. परंतु जेव्हा तुम्ही आनंदवन किंवा लोकबिरादरी प्रकल्पाला येता तेव्हा तुम्हाला कळतं खरे कष्ट काय आहेत, खरा त्याग काय आहे, खरी सेवा काय आहे आणि खरं काम आहे. म्हणून तेथे कर माझे जुळती.